मुंबई आयआयटीच्या नावावर सध्या विवाद सुरू आहे आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहेत। सर, कशा प्रकारचे तुम्ही पत्र लिहिले आहेत, काय मागणी केली आहेत पत्रात आणि कोणाला पत्र लिहिले आहेत, काय सांगणार? असं आहे की आपण म्हटल्याप्रमाणे आयआयटी वरती वाद नसून आयआयटीच्या पुढे बॉम्बे हा शब्द वापरलेला आहे। बॉम्बेचं नाव बदलून 30 वर्ष झाली आणि मी तुम्हाला आता एक पुस्तक देतो की हे बदलण्यासाठी मी 1999 मध्ये लोकसभेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी शपथ घेतल्यानंतर शपथ देणारे जे याचे मुख्य असतात, मुख्याधिकारी, लोकसभेचे अध्यक्ष, त्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझं नाव इथे चुकीचं छापलं गेलेलं आहे। ते नाव चुकीचं जे छापलं गेलेलं होतं ते राम नायक आणि मतदारसंघाचं नाव उत्तर बॉम्बे। तर मी त्यांना सांगितलं की 4 शब्दामध्ये 2 शब्द चुकीचे आहेत। सांगितलं की माझं नाव राम नाईक आहे, या ठिकाणी नायक लिहिलेलं आहे आणि तसंच माझ्या मतदारसंघाचं नाव उत्तर मुंबई आहे, त्याच्याऐवजी इथं उत्तर बम्बई लिखा है। ये गलत है, ये सुधारने की आवश्यकता है। तो ये सवाल जो शुरू हुआ, हा जो प्रश्न निर्माण झाला, त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की सभासदांची नावं लोकसभेच्या योग्य पद्धतीने गेली पाहिजेत। ते म्हणाले मी नाईक करतो, पण बॉम्बेचं मुंबई सरकारला करावं लागेल। अशी चर्चा किंवा असा वाद 1999ला सुरू झाला आणि तो 1989 साली सुरू झाला। तो थेट 2000 पर्यंत चालला। यात झालं काय की पत्र मी लिहिलं आणि मी पत्र लिहिल्यानंतर त्याचा सगळा गृह खात्याने पत्र लिहायचं असतं राज्य सरकारला की तुम्ही सांगा हे बरोबर आहे ना। राज्य संघाने उत्तर द्यायचं असतं, त्या उत्तर देताना सुद्धा आणि पुन्हा केंद्र सरकारनं जो आदेश काढला त्यामध्ये उत्तर मुंबई असं केलं, पण उत्तर मुंबई असं करत असताना मुंबई ते ई वर रिफार त्यांनी टाकला। अशा चुकीमुळं सुधारत मी ज्या वेळेला अखेर गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला अधिकृतरित्या शेवटी बरोबर माझं नाव राम नाईक उत्तर मुंबई असं झालं। आता हे केंद्र सरकारने ऑर्डिनन्स काढून प्रसिद्ध केले, त्यामुळं प्रत्येकाने सरकारी संस्थांनी त्याप्रमाणे सुधारणा करून घ्यायला पाहिजे होती। इथं बोर्डवरती मुंबई आहे हे लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी जे भाषण केलं त्यात त्यांना आनंद झाला की मुंबई हा शब्द अशा प्रकार बॉम्बे हा शब्द न लिहिता, मी म्हणलं ते वाचल्यानंतर मला धक्का बसला। त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तो आनंद व्यक्त केला आणि ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचल्यानंतर मला धक्का बसला की याला आता 25 वर्ष झाली मुंबई केलेलं आहे आणि हे माननीय मंत्री जर असं म्हणतील की त्यांना आनंद झाला की हे चुकीनं, त्यांना माहिती नव्हतं ही चूक आहे, हे असं लिहिलं गेलंय, असा वाद निर्माण झाला। मी
हा वाद राजकीय ह्याच्यात होणार याची मला जाणीव असल्यामुळं, कारण इथे ज्यांनी हा मुद्दा सुरू केला स्वाभाविकपणानं शिवसेनेचे प्रमुख ठाकरे आणि मनसेचे प्रमुख त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे. आणि मग मी त्यांना सांगितलं की हे चुकीचं आहे. मी मंत्री महोदयांना पत्र पाठवलं की अहो हे तुम्ही म्हणालात हे चुकीचं आहे, यातनं अकारण वाद निर्माण होतं आणि त्यामुळं हे जे बरोबर आहे त्याबद्दल तुम्ही असं एक पत्र लिहा की माझ्या हातनं मला माहिती नसल्यामुळं चूक झालेली आहे. अशा प्रकारचं पत्र देऊन केव्हा कसं हे सगळं झालं याची तपशीलवार माहिती त्यांना दिली. अर्थात एकदा राजकीय वाद करायचं म्हटलं, कारण आता मुंबईत सुद्धा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि मग निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी हे केलं. जे काम 25 वर्षापूर्वी मी केलं त्याच्याबद्दल ते त्यांचं पत्र काही अतिशय उर्मटपणाचं आहे आणि ते अज्ञानातनं काढलेलं आहे. त्यांनाही हे माहिती नाही आहे की अशा पद्धतीनं करून मुंबईचं नाव मुंबई हे केंद्र सरकारने मान्य केलेलं आहे. आणि मग यातनं जो विवाद सुरू झालेला आहे त्या विवाद माझ्या वतीनं मी एक सांगू इच्छितो की संसदीय काम म्हणून मी जी कामं केली, मी 5 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेलो आहे. तर यात सगळ्या 2 घटना मला अतिशय महत्त्वाच्या, माझ्या दृष्टीनेच नव्हे तर लोकांच्या दृष्टीने. पहिली जी दुसरी दिवशी सुरू केला मी प्रयत्न, मुंबई. आणि मुंबई झालं केंद्र सरकारने केलं, राज्य सरकारने केलं. आणि मुंबई जसं झालं तसं अन्य राज्याच्या राजधानीमध्येही बंगळुरू झालं, मद्रासचं चेन्नई झालं, अशा पद्धतीनं बदललं. हे यांना माहितीच नाही. आणि त्यामुळं हे माझ्या हातनं झालं याचा एक मला स्वाभाविक आनंद आहे. आणि म्हणून ही जी चूक अजाणतेपणे मंत्र्यांच्या हातनं झालेली आहे, त्यांना माहिती नसल्यामुळं, त्यामुळं त्यांनी त्या संबंधीचा खुलासा करावा असं त्या पत्रात मुख्यतः आहे. आणि दुसरंही मला सांगितलं पाहिजे, 15 दिवसापूर्वीच ती घटना झाली की वंदे मातरम हे लोकसभेत म्हटलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा मी सुरू केली. आणि त्याला आता 125 वर्ष झाली वंदे मातरमला. त्याचा आनंद की बाबा मी हा प्रश्न उपस्थित केला, घटना समितीने याची चर्चा करून मग आता वंदे मातरम हे म्हणायला सुरुवात झाली शाळातून, कॉलेजमधून. या 2 गोष्टीचा मला भयंकर आनंद, समाधान आहे. आणि ते समाधान व्यक्त करण्यासाठी मी मंत्री महोदयांना जे पत्र लिहिलं त्यात सगळी जी ऑर्डिनन्सेस काढली गेली सरकारकडून ती सगळी त्याच्या कॉपीज वगैरे त्यांना पाठवलेल्या आहेत. हा त्यातला मुख्य हेतू आहे. आणि अशा पद्धतीनं निदान हे ह्यांना माहिती आहे, दोन बंधूंना, ठाकरे बंधूंना हे माहिती आहे, तरी ज्या पद्धतीची पत्रकं त्यांनी काढलेली आहेत या घटनेबद्दल मला असं वाटतंय की त्यांनीही ती पत्रकं क्षमा मागून परत घेतली पाहिजे. कारण सगळ्या लोकांचा महाराष्ट्रातला गैरसमज ह्या त्यांच्या पत्रकामुळे होणार आहे. तुम्ही केंद्रीय मंत्री जे जितेंद्र सिंग आहे यांना क्षमा मागण्यासाठी बोलणार आहेत का? नाही, बोलणार नाही. मी त्यांना कालच पत्र पाठवलं नाही. हां. आणि त्यात त्यांना मी ह्याच्यासाठी जी 4 ऑर्डिनन्सेस निघाली वेळोवेळी त्याच्याही कॉपीज पाठवलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की मी जे पत्र पाठवलंय त्याच्यावरून ते खुलासा करतील. एक अजून चर्चेचा विषय आहे, दोन्ही ठाकरे बंधू अनेक वर्षापासून
वेगवेगळं होते, दोघांचे दोन पक्ष होता. आता दोन्ही बंधू महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र आले आहेत. लवकरच महानगरपालिका निवडणूक लागणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं दोन्ही बंधू एकत्र आले आहेत त्याच्यामुळे? ते एकत्र आल्याची घोषणा केली त्यांनी, केली आहे. निवडणुकी सोबत राहणार म्हणून केव्हा केली? अनेक वेळा ते भेट पण घेतलेत. काल पण उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते भेटायला. त्यांनी अद्याप शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आणि महाराष्ट्र नवसेना राज ठाकरे हे निवडणुकीमध्ये एकत्र जाणार आहेत अशी घोषणा मी तरी अजून पाहिलेली नाही. आणि त्यामुळं असा कोणाला जर वाटत असेल की त्यांनी घोषणा केलेली आहे तर अशी घोषणा निदान मी पाहिली नाही. आता एखाद्या कुठल्या तरी दैनिकामध्ये असं, पण त्यांची सगळी स्टेटमेंट भरपूर येतात आणि ह्या विषयावर तर गैरसमज वाढवणारे भरपूर आलेली आहेत. आणि म्हणून त्यांनी अद्याप एकत्र जायचा निर्णय जाहीर केलेला नाही. ज्या वेळेला ते करतील, झाला तर त्यावेळेला साध्या संबंधी मी बोलेन. परंतु आता माझ्या मुंबईचा एका प्रकारे एकाने चूक केल्यामुळं सगळ्यांनीच, जसं काही हा मोठा अपराध झाला, ही चूक आहे आणि अपराध जाणीवपूर्वक केला जातो, त्यांना माहिती नाही. त्यामुळं काय काय घडलं. नवीन आहेत पार्लमेंटमध्ये सुद्धा, नवीन म्हणजे तरी 10 वर्ष झालेली आहेत. महानगरपालिका निवडणूक लागणार आहेत. काँग्रेसने सांगितलं की मी मनसे सोबत जाणार नाही दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर. नाही, हे जर प्रश्न आहे. जे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर राजकारणामध्ये योग्य वेळेला योग्य पद्धत वापरली पाहिजे, शब्द वापरले पाहिजेत. आता यांच्या निर्णय अजून झालेला नाही आहे आणि जोपर्यंत निर्णय झालेला नाही आहे त्या निर्णयावरती काही प्रतिक्रिया मी देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण अजून त्याने ते दोन्ही एकत्र जाणार आहेत याबद्दल घोषणा केलेली नाही. पण यावेळी महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार आहेत, कोण महापौर बसणार आहेत, काय वाटतं? असं आहे, स्वाभाविक तुम्ही मला भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून हा प्रश्न विचारतात. मला अतिशय आनंद वाटतो. सरळ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे लढतील त्यामुळं भाजपचा आणि त्यांच्या मित्रांना विजय मिळेल. आणि तो महापौर आहे तो ते 3 पक्ष जे एकत्र आलेले आहेत ते ठरवतील महापौर कोण. पण निवडणूक एकत्र ते लढणार आहेत अशी घोषणा अजून काही सेनेनं केलेली नाही. ते आम्ही एकत्र लढवणार आहोत. तर तुम्ही एकत्र लढवणार नाहीत तर कशालाही भानगड करून बसत. खूप खूप धन्यवाद तुमचे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.